हरे कृष्ण। तर लवकरच चंद्रग्रहण चालू होणार आहे, तर याबद्दल आज माहिती घेणार आहोत आपण। तर बघा, चंद्रग्रहणात आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही याबद्दल सगळी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा। तर बघा, चंद्रग्रहण जे आपलं येणार आहे ते 3 मार्च रोजी लागणार आहे आणि चंद्रग्रहणाचा महिमा आपल्या शास्त्रांमध्ये खूप खूप सांगितलेला आहे। त्यानुसार आपल्याला सगळे कार्य करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला सगळा संसारामध्ये आपल्या भौतिक लाभ मिळेल आणि तसेच आपले जे दुर्भाग्य आहे ते नष्ट होईल। आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळेल आणि आपण सतत आपल्या जीवनामध्ये यशस्वी राहू। तर बघा, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा, तर आज तेच जाणून घेणार आहोत आपण। काय करायचं आहे किंवा काय करायचे नाहीये या दिवशी, वेद कसे पाळायचे आहेत, गर्भवती महिलांनी काय करायचं आहे, जे अशक्त दुर्बल लोक आहेत त्यांनी कसे वेद पाळायचे, ग्रहण कसं पाळायचं आहे, आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींनी कसं ग्रहण पाळायचं आहे की नाही, किंवा ग्रहण कधी लागणार आहे ते सुद्धा आपण व्यवस्थितरित्या जाणून घेणार आहोत। तर बघा, आता यावेळी ग्रहण काळात जेव्हा आपण दान पुण्य करतो किंवा जप करतो, अनुष्ठान साधना करतो, तर महर्षी वेद व्यास जे आहेत ते म्हणतात की या दिवशी ग्रहण काळात तुम्ही जे काही पुण्याचं काम कराल ते 1,00,000 पटीने आपल्याला त्याचा फायदा मिळतो। त्यामुळे ग्रहण काळ हा प्रत्येकाला, ज्यांना असं वाटतं की आपल्या जीवनात सगळं नष्ट झालेलं आहे, खूप दुर्भाग्य चालू आहे, नशिबात जे पाहिजे किंवा जे आपल्या इच्छा आहेत ते काहीच मिळत नाहीये, या दिवशी जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत आपल्याला। आणि बघा, या दिवशी आपल्याला जे उपाय मी सांगणार आहे ते नक्की करा, कारण हा जो काळ आहे तो काळ सारखा येत नाही आणि सतत आपल्याला असं वाटत असतं की जीवनामध्ये आपल्या जे पाहिजे ते मिळत नाहीये किंवा दुर्भाग्याचाच काळ चालू आहे, मला जे माझ्या नशिबात हे नाही किंवा माझ्या नशिबात असं जे पाहिजे ते मिळत नाही। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर बघा, जे आपल्याला दान पुण्य करायचं आहे किंवा जप अनुष्ठान साधना करायची आहे तिथं करायचीच आहे, पण जेव्हा तुम्ही गंगाजल समोर ठेवून हीच गोष्ट करता, जप करा, अनुष्ठान करा किंवा साधना करा, दान करा, या गोष्टी तुम्ही समोर गंगाजल छोट्याशा वाटीत वगैरे ठेवा आणि तुम्ही जप करा, याचा फायदा खूप खूप मोठ्या प्रमाणात होतो असे आपल्या जे पुराणांमध्ये आहे किंवा आपल्या शास्त्रांमध्ये आहे असे सांगण्यात आलेले आहे। तर बघा, ग्रहण काळात आपल्याला अजिबात बाहेर जायचं नाही, हे सगळ्यांनाच माहिती असतं। तर बघा, जे दान करायचं आहे ते आपल्याला ग्रहण काळातच करायचं आहे। तर बघा, आपल्याला उठून बाहेर जायचं आहे का दान करायला, तर नाही, अजिबात आपल्याला बाहेर जायचं नाही ग्रहण काळात। तर मग दान कसं करायचं, तर बघा, तर ग्रहण काळात बाहेर कुठेही न जाता आपण दान करू शकतो। कसं, तर या काळात आपल्याला जे दान करायचं आहे, तुम्हाला जर गाईला दान करायचं असेल तर त्या गाईच्या नावाचा जो चाऱ्याचे पैसे आहे, 10 रुपये 20 रुपये, ते तुम्ही त्या गाईच्या नावाने बाजूला ठेवू शकता, जेणेकरून ते तुमचं जे दान केलेलं आहे ते शास्त्राप्रमाणे मान्य होतं आणि ग्रहण संपल्यानंतर किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते त्या पैशाचा चारा घेऊन तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा चिमण्यांना किंवा जे पक्षी आहेत त्यांना तुम्हाला दाना पाणी करायचं असेल, दाना टाकायचा असेल, त्यांना दान करायचं असेल, तर तुम्ही घरातीलच धान्य एका साईडला काढून ठेवा ग्रहण काळातच आणि ग्रहण संपल्यानंतर ते चिमण्यांना दान करा। तर हे पण तुमचं जे तुम्हाला दान करायचं आहे ते दान मान्य केलं जातं। किंवा गोरगरिबांना तुम्हाला वस्त्रदान करायचं आहे किंवा कोणाला भंडारा करायचा असेल किंवा गोरगरिबांना धान्य द्यायचं असेल किंवा लोक आहेत त्यांना तुम्हाला जर जेवण खाऊ घालायचं असेल तर त्याचे पण पैसे तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता किंवा घरातील धान्य साईडला काढून ठेवू शकता। ग्रहण काळातच हे करायचं आहे बरं का, कारण ग्रहण काळात जे तुम्ही दान कराल ते खूप खूप पटीने तुम्हाला फायद्याचं ठरतं आणि तुम्हाला आधी सांगितलं की 1,00,000 पटीने त्याचं पुण्य आपल्याला मिळते। तुळशीपत्र अजिबात या दिवशी तोडायचे नाहीये, त्यासाठी आपल्याला तुळशीपत्र आधीच तोडून ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्याचा वापर करायचा आहे। केस अजिबात धुवायचे नाहीयेत, केस धुतल्यानंतर किंवा वस्त्र धुवायचे नाहीयेत किंवा ते बघा, आपण जे केस पिळतो किंवा धुतल्यानंतर कोरडे करतो किंवा वस्त्र पिळतो ते अजिबात
अजिबात आपल्या शास्त्रामध्ये मान्य नाहीये, किंवा आपण वॉशरूमला जातो म्हणजेच मलमूत्र त्याग करायचा नाहीये, किंवा मैथून वगैरे करायचं नाहीये ग्रहण काळात, बरं का. त्यानंतर भोजन करायचे नाहीये, आणि या काळात कोणतेही शुभ कार्य करायचे नाहीये असे आपल्या शास्त्राप्रमाणे आहे. तर बघा, महिलांनी म्हणजे किंवा गर्भवती महिलांनी वेद पाळायचे आहेत. बघा, चंद्रग्रहण लागायच्या आधी 9 तास आधी वेद पाळावे लागतात, म्हणजे वेद लागतात. म्हणजे 3 मार्चला जे ग्रहण चालू होणार आहे ते चालू होणार आहे, संध्याकाळी चालू होणार आहे. तर बघा, त्याच्या आधी 9 तास म्हणजे 11 वाजल्यापासून आपल्याला वेद पाळायचे आहेत, ही शास्त्रांची आज्ञा आहे. त्यानंतर ग्रहण काळात आपल्याला मलमूत्र त्याग करायचा नाही की असे केल्यास मनुष्य किडा होतो असे सांगण्यात येते, किंवा स्त्री प्रसंग केल्यानंतर जे आहे ते असं म्हणतात की त्याचा जन्म असा डुकराचा होतो असेही म्हटले जाते, किंवा उटणे लावून आंघोळ केल्यास किंवा कोडी असा रोग होतो. त्यानंतर बघा, गर्भवती महिलांना विशेष ध्यान देण्याची गरज आहे, त्यामुळे गर्भवती महिलांना हे आवर्जून वेद पाळायचे आहेत. आणि या ग्रहणात अजिबात काहीच करायचे नाहीये. चंद्रग्रहणात अजिबात कोणाचाही पराअन्न खायचं नाहीये. बघा, असे म्हणतात तुम्ही जेव्हा पराअन्न लोकांचं घेता तेव्हा 12 वर्षांचे जे तुम्ही एकत्रित केलेले पुण्य आहे त्याचे तत्काळ नष्ट होते असे म्हटले जाते, किंवा त्यामुळे दुसऱ्याचे अन्न अजिबात ग्रहण करायचे नाहीये, हे स्कंद पुराणानुसार असे सांगितले जाते. तर बघा, सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो, तर या ग्रहणामध्ये जे तीर्थक्षेत्र आहेत आपले त्याचे स्मरण करण्याने 100 यज्ञांचे आपल्याला फळ मिळते. त्यामुळे आपण तुमच्या मनात तुम्ही तीर्थक्षेत्राचे स्मरण करू शकता, आपल्या सगळ्या तीर्थक्षेत्राचे. तर बघा, चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो, यामध्ये पितृ तर्पण करणे किंवा पितरांना श्राद्ध करणे पितरांचे, याचे सुद्धा खूप 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 मोठे पुण्य म्हणजे सांगितले जाते, महत्त्व सांगितले जाते. आणि याचा महिमा खूप खूप अपरंपार आपल्या पुराणांमध्ये असो, शास्त्रांमध्ये असो, उपनिषदांमध्ये असो, आपल्या वेदांमध्ये असो, खूप मोठ्या प्रमाणात सांगितलेला आहे. तर बघा, ही होळीची पौर्णिमा आहे आणि ही मनवादी तिथी असे ओळखली जाते. बघा, मनवादी तिथी म्हणजे काय, तर या दिवशी पितरांचे श्राद्ध केल्यानंतर किंवा पितृतर्पण केल्यास 2000 वर्षांपर्यंत पितरांना आपण तृप्त करू शकतो. बघा, म्हणून या दिवशी आपल्याला पितृ श्राद्ध करायचं आहे. बघा, आता बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं, तर आपल्या चंद्रग्रहण तर चालू होणार आहे संध्याकाळच्या टायमिंगला, आणि आपल्याला पितराचे श्राद्ध किंवा तर्पण जे करायचं असते ते दुपारी करायचे असते. तर बघा, जेव्हा चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण असो, तो काळ खूप अत्यंत महत्वाचा असतो, बरं का. आणि यामध्ये पौर्णिमा देखील येणार आहे. त्यामुळे या वेळी तुम्ही संध्याकाळच्या म्हणजे ज्या टायमिंग मध्ये चंद्रग्रहण असेल त्या टायमिंग मध्ये तुम्हाला पितराचे तर्पण करायचे आहे. ते शास्त्रानुसार मान्य आहे आणि खूप खूप महत्व सांगितले जाते पितृतर्पण करण्याचे. त्यामुळे तुम्ही नक्की 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 करा. तर बघा, पितृतर्पण कसे करायचे आहे, त्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा छोटासा तांब्या असेल तांब्याचा, तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, थोडंसं गंगाजल मिक्स करा आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाका, बरं का. काळे तीळ त्याच्यामध्ये ठेवून त्यानंतर तुम्हाला गीतेचा 7वा अध्यायाचे अध्ययन, बघा आता आपल्याला ग्रहण काळात जे आहे शास्त्रांचे अध्ययन करण्याचे, अभ्यास करण्याचे, वाचण्याचे आपल्याला मनाई केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तसं करू नका, म्हणजे गीतेचा 7वा अध्याय वाचू नका, पण ते ऐका आणि त्या तांब्यावर हात ठेवून ते पितरांना दक्षिणेला तांब्यातलं पाणी विसर्जन करा, त्यांना अर्पण करा आणि त्या पितरांना मनातली मनात म्हणा, हे पितरांनो, मी हे गीतेचा अध्याय तुमच्यासाठी वाचलेला आहे आणि याचे पूर्ण फल मी तुम्हाला अर्पण करतो आणि तुम्ही तृप्त व्हा, असे 3 वेळेस म्हणा. बघा, पितरांचा हे पितृदोष जो आहे तो खूप खूप भयंकर असतो. कोणाच्या घरात खूपच लोक आजारी पडत असतील, सारखे आजार आहेत, दुर्लभ आजार आहेत,
तर बघा, ज्यावेळी आपल्याला म्हणजे घरात खूप दुर्लभ आजार असतात किंवा सारखे व्यक्ती आजारी पडत असतील आणि सतत घरात भांडणं असतील, ग्रहक्लेश असतील, तर हा जो खेळ असतो का, तो फक्त पितरांचा असतो. आणि पित्र काय असतं माहिती का, पित्र जेव्हा तृप्त होत नाही तेव्हा आपल्या घराचा खेळ करतात. बघा, असे म्हणतात, जेव्हा आपण पौर्णिमा असो, अमावस्या असतो, चंद्रग्रहण असो किंवा कोणतेही ग्रहण, सूर्यग्रहण जरी असले, त्या दिवशी जर आपण श्राद्ध करत नाही किंवा पितरांना आपण तृप्त करत नसो, तेव्हा असे म्हणतात शास्त्रानुसार आपल्या की आपण तो व्यक्ती ह्या जगाच्या चिखलामध्ये तसाच अडकून राहतो. बघा, ह्या जगाला चिखलाची एक उपमा दिलेली आहे. त्यामुळे या चिखलात अडकून राहू नये आणि या जगात त्याला कुठेही मान सन्मान मिळत नाही जो पितरांना तृप्त करत नाही, पितरांची कोणतीच सेवा करत नाही. आणि त्यामुळे आपल्याला पितरांना पूर्णपणे तृप्त करायचं आहे. या जगात सगळे लोक त्या व्यक्तीच्या मागे लागतात जो पितरांना तृप्त करत नाही. त्यामुळे पितरांची खूप खूप सेवा करा आणि हा काळ खूप महत्वाचा आहे. बघा, आता तुम्हाला मी सांगितलं, चंद्रग्रहणाच्या 9 तास आधी आपल्याला जे असतात वेद पाळायचे असतात. आणि बघा, यावेळी सकाळीच आपल्याला देवपूजा करायची आहे. म्हणजे वेद लागायच्या आधी देवपूजा करा, जेणेकरून तुम्हाला तिकडे जाण्याची गरज पडणार नाही. दिवा आधीच लावून घ्या. चंद्रग्रहणात काहीही करायचे नाही. चंद्रग्रहणात दिवा विझला तरी तो दिवा सुद्धा लावायचा नाही. त्यामुळे आधीच जो दिवा चालू आहे तो दिवा तेवत ठेवा आणि त्यानंतर काहीच करू नका. आणि चंद्रग्रहणाच्या टायमिंग मध्ये आपले जे देवघरातील देव आहे त्याच्यावर काहीतरी पांघरून टाका, एखादं वस्त्र. आणि त्यानंतर जेव्हा चंद्रग्रहण संपेल त्यानंतर देवाची छानपैकी पूजा करायची आहे, आरती करायची आहे. आणि त्यानंतर आपले जे सगळे आहे सुतक असते चंद्रग्रहणाचे ते फिटते. बघा, असे म्हणतात, चंद्रग्रहणात जे कोणी चंद्रग्रहण पाळत नाही त्याला त्यानंतर पुढचं जे चंद्रग्रहण येईल का तोपर्यंत त्याचं सुतक फिटत नाही. त्यामुळे सगळे आपल्याला जे कार्य आहे ते शास्त्रानुसार करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरात सुख शांतता लाभेल आणि भांडण तंटा होणार नाही. घरात सगळे काम यशस्वी पार होतील, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही, घरात ग्रहक्लेश होणार नाही. आणि संपल्यानंतर व्यवस्थित स्नान करायचे आहे सगळ्यांनी. आणि स्नान झाल्यानंतर लगेच कपडे वॉश करून टाकायचे आहेत, जेणेकरून त्याच्यात कोणतेही निगेटिव्हिटी राहणार नाही. बघा, कपडे जरी धुण्यासाठी तुम्हाला टाइम नसला तरी ते कमीत कमी तुम्ही पाण्यातून पिळून तरी टाका, जेणेकरून निगेटिव्हिटी संपेल. बघा, आतापर्यंत जे काही नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळे नियम तुम्ही पाळा. विशेषतः गर्भवती महिलांनी विशेषतः त्याच्यावर खूप खूप म्हणजे व्यवस्थित त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्या गर्भवती महिलेच्या पोटात एक नवजात शिशू असतो आणि त्यामुळे त्याची पूर्ण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि घरात जर छोटे छोटे मुलं असतील तर त्यांना तुम्ही खाऊ घालू शकता, ते आधीच करून ठेवा. आणि त्याच्यात काहीतरी तुळशीपत्र किंवा काळे तीळ टाका, जेणेकरून त्यांना ते खाऊ घालता येईल. आणि बघा, तुमच्या ज्या वरती सिंटेक्स वगैरे असतात, प्रत्येक घरी असतात, तर त्याच्यामध्ये काळे तीळ टाकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते पूर्ण पाण्याचा उपसा करण्याची गरज पडणार नाही. काळ्या तिळाने पूर्ण निगेटिव्हिटी दूर होते. त्यामुळे चंद्रग्रहणाच्या आधीच टाकी असो, घरातील कोणतेही पदार्थ असो, त्याच्यामध्ये काळे तीळ टाका किंवा तुळशी पत्र देखील टाकू शकता तुम्ही. आणि जेणेकरून जे मोठे मोठे गोष्टी आहेत, जेणेकरून खूप मोठ्या पाण्याचा साठा आहे चंद्रग्रहणात, मग चंद्रग्रहण झाल्यानंतर ते तुम्ही यूज करू शकत नाही आणि किंवा ते तुम्हाला खाली करण्याची गरज पडणार नाही, भासणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये काळे तीळ जे आहेत ते टाकून ठेवा आणि त्यामुळे तुम्हाला स्वतःला त्रास होणार नाही. तर बघा, तर हे सगळे मी उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत. आता व्यवस्थित याचं पालन करा. विशेषतः गर्भवती महिला, लहान लहान मुलं, घरातील रोगी व्यक्ती आणि जे काही आजारी व्यक्ती आहेत त्यांनी हे नियम पाळायचे आहेत. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची माहिती कशी वाटली, एक कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.